पुण्यातील या व्यक्तीसोबत नक्की काय झालेलं आहे पहा। काही दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत आलेलं आहे। तुमच्या सोबत सुद्धा असं घडू शकतं। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। तुम्हाला वाटेल की जर दोन्ही कानाने ऐकू येत नसलं तरी आपण जगू शकतो, परंतु असं नाही। एखाद्या ऐकू न येणाऱ्या व्यक्तीला विचारा की याचं दुःख काय असतं। सागर मोरे हे घरातील कर्ता पुरुष आहेत। त्यांच्या वडिलांचे वय झालं आहे। त्यांचे लग्न झाले असून लहान 2 मुली सुद्धा आहेत। आता त्यांनी एक कान गमावला आहे तर दुसऱ्याही कानावर भयंकर परिणाम झालेला आहे। पुढे घराचं कसं होणार, पोरींकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न त्यांना सतत पडत आहे। विसर्जनच्या दिवशी नेमकं काय घडलं हे सागर यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं की मी डीजेचे समोर नाचत होतो, 4 तास तिथेच होतो, तेव्हा काही जाणवलं नाही। चारही बाजूने डीजे कात्रज चौकात आले। अर्धा पाऊण तास एका चौकात ते वाजवत होते, त्यावेळी काही जाणवलं नाही। थोड्या वेळाने कात्रज तलावाजवळ गेल्यावर काहीच ऐकू येत नव्हतं। त्यानंतर मी वसंत बोरेंशी संपर्क साधून भारती हॉस्पिटलला गेलो। दवाखान्यात गेल्यावर एक कान 95% डॅमेज झाला होता, तर दुसरा 60% डॅमेज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। मी सध्या एक कान गमावला आहे, दुसऱ्या कानाने 70% ऐकू येते। वेळेत दवाखान्यात गेल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, त्यामुळे एका कानाला 70% फरक पडला, दुसऱ्या कानाने अजूनही ऐकू येत नाही। भविष्यात अशी कोणावरही वेळ येऊ नये। माझ्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्या बाबतीत हे घडू नये। डीजेवर बंदी आणण्यात यावी असं ते म्हणत आहेत। आता कानात शिट्टी वाजत आहे, अजूनही डीजेचा आवाज कानात घुमतोय। अधूनमधून असं चक्कर आल्यासारखं होतंय। 2-3 दिवस मला कोण काय बोललं हे कळत नव्हतं। घरातले लोक मला आता पानावर लिहून देत होते। डॉक्टरांनी कान व्यवस्थित होईल अशी गॅरंटी दिली नाही, पण औषध घ्यायला सांगितलेलं आहे।